बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। बघा, महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून डीबीटी बटन दाबण्यात आलेलं आहे। बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्ते सोडण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। परंतु हे दोन्ही हप्ते फक्त या बहिणींच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेले आहेत, थेट आदिती तटकरे मॅडमनी सांगितले आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा काळजी, बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या बहिणी या 4 निकषांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये सोडण्यात आलेले आहे। बघा, सर्वांना माहिती आहे की लाडक्या बहिणींकडे 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन नसायला पाहिजे, लाडक्या बहिणींच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसायला पाहिजे, लाडकी बहीण सरकारी किंवा खाजगी टॅक्स भरत नसावी आणि बहिणींचे उत्पन्न एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेले आहे की आजपासून बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता विस्तांतर होत आहे। बघा, लाडक्या बहिणींनो, कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही। थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की तुमच्या खात्यामध्ये जर आज पैसे आले नाहीत तर हे पैसे उद्या सुद्धा येणार आहेत। परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्ते सोडण्यात आलेले आहेत। सोबतच लाडक्या बहिणींसाठी सरकारकडून एक आनंदाचा निर्णय आलेला आहे। तो आनंदाचा निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींना महिला दिनानिमित्त पैठणी साड्या वितरण होणार आहे। ते सुद्धा तुम्हाला पुराव्यासहित दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। परंतु जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। बघा, थेट महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने काही मिनिटांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही। बघा, लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट देणार आहोत, म्हणजेच पैठणी साडी महिला दिनानिमित्त मिळणार आहे। परंतु आज महिला दिनाच्या अगोदर सर्व बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये ज्या बहिणींचे फॉर्म पात्र ठरलेले आहेत त्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात झालेली आहे। तुमच्या खात्यामध्ये 100% पैसे येणार आहेत। बघा, या ठिकाणी पुरावा सुद्धा पाहू शकता। काही मिनिटांपूर्वी काही ताईंना पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे, परंतु काही बहिणींना थेट 3000 रुपये येत आहेत तर काही बहिणींना 1500 रुपयांचे 2 मेसेज येत आहेत। जर तुम्ही लाडके बहीण असाल तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर चेक करायचं आहे की आपल्याला पैसे आलेत का, कारण काही मिनिटांपूर्वी बहिणींना पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फक्त फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता विस्तांतर होत नाही, तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2500 रुपये सुद्धा विस्तांतर होत आहेत। बघा, लाडक्या बहिणी भरपूर दिवसांपासून काळजी करत होत्या की आमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे येतील का, तर त्या सर्व बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। खटाखट पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। बघा, आज 20 जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडण्यात आलेले आहेत, त्यामुळे हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तर बघा, थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सकाळ सकाळ स्टेटमेंट केलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता किती मिळणार आहे याविषयी सुद्धा अपडेट दिलेला आहे। बघा, लाडक्या बहिणी 2 ते 3 दिवसांपासून विचारत होत्या की या 2 हप्त्यांची रक्कम किती मिळणार आहे, तर तुम्हाला स्पष्टपणे सांगण्यात येत आहे की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असतील, तर यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुम्हाला हे 2 हप्ते 1500 रुपयाप्रमाणे मिळणार आहे। म्हणजे टोटल मिळून तुमच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमाच होणार आहे। तुम्हाला 1 एप्रिल पासून 2100 रुपयाप्रमाणे
हप्ता सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। परंतु बहिणींच्या खात्यामध्ये फक्त 2 हप्ते जमा होणार नाही, तर बहिणींना होळी सणानिमित्त पैठणी साड्या वितरण केल्या जाणार आहेत। बघा, ज्या लाडक्या बहिणींकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्याच लाडक्या बहिणींना पैठणी साड्या मिळणार आहे। सोबतच 2 महिन्यांचे 3000 रुपये सुद्धा मिळणार आहे। तर हे 2 महिन्यांचे 3000 रुपये कोणत्या लाडक्या बहिणींना आज मिळणार आहेत, सोबतच पैठणी साड्या कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेला आहे। बघा, अर्थसंकल्प 2 दिवसांपासून सुरू झालेला आहे, तर त्या अर्थसंकल्पामधून लाडक्या बहिणींसाठी आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा, 8 मार्च रोजी महिला दिन आहे, तर त्या महिला दिनाच्या अगोदर सर्व बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते वाटप करण्याचा आदेश महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे। जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला सुद्धा आजपासून हे दोन्ही हप्ते येणार आहेत। बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की दोन्ही हप्ते विस्तांतर होणार आहे। बघा, भरपूर दिवसांपासून लाडक्या बहिणी दोन्ही हप्त्याची वाट पाहत होत्या, तर त्या सर्व बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। खटाखट पैसे येण्यास सुरुवात होणार आहे, परंतु हे जिल्हे कोणकोणते आहेत ते पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा, सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। आजपासून बहिणींच्या खात्यामध्ये 3 दिवस हे पैसे वितरण केले जाणार आहेत, परंतु लाडक्या बहिणींसाठी अजून एक आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा, बहिणींच्या खात्यामध्ये 2 महिन्यांचे 3000 रुपये 100% जमाच केले जाणार आहेत। त्यासोबतच लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे, तर तो निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींना होळी सणानिमित्त थेट केंद्र सरकारकडून पैठणी साड्यांचं वितरण सुद्धा केलं जाणार आहे। म्हणजेच तुम्हाला या पैठणी साड्या राज्य सरकारकडून मिळणार नाही, तर थेट केंद्र सरकारकडून मिळणार आहे। त्यामुळे या पैठणी साड्या फक्त रेशनधारक बहिणींना मिळणार आहेत। बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणींकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्याच बहिणींना या पैठणी साड्या वितरण केल्या जाणार आहेत। बघा, जिल्ह्यानुसार या पैठणी साड्या आलेल्या आहेत, परंतु तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केशरी रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला या पैठणी साड्यांचा लाभ घेता येणार आहे। परंतु आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। त्यामुळे हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते अगदी 2 मिनिटांमध्ये पाहून घेऊयात। परंतु या दोन्ही महिन्यांचे पैसे आज सर्व जिल्ह्यांमध्ये विस्तांतर होणार नाहीत। बघा, स्पष्टपणे तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की एकाच दिवशी सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे विस्तांतर करणे शक्य होत नाही। त्यामुळे आज काही प्रमुख 20 जिल्ह्यांमध्ये पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहे। काही बहिणींना पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे, तर काही बहिणींना अजून 1 रुपया सुद्धा आलेला नाही, त्या बहिणींना सुद्धा पैसे येणार आहे। सोबतच काही बँका सुद्धा निवडण्यात आलेल्या आहेत, त्या बँकेमध्ये याद्या सुद्धा गेलेल्या आहेत। त्यामुळे तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी आहे का, तुमचं बँक खातं या 3 बँकेपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। तर बघा, हे 20 जिल्हे आणि या 3 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण झटपट बघणार आहोत, परंतु अगोदर बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा, हे दोन्ही हप्ते 3 बँकेमधून सोडण्यात येणार आहेत। याच्यामध्ये पहिली बँक म्हणजे भारतीय स्टेट बँक, म्हणजेच SBI बँक। ज्या लाडक्या बहिणींची बँक भारतीय स्टेट बँक असेल त्यांच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहे। दुसरी बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक। बघा, ग्रामीण क्षेत्रामधील जेवढ्या बँका आहेत तेवढ्या बँकांना आज प्राधान्य देण्यात आलेलं आहे। ज्या बहिणींचं खातं या ग्रामीण बँकेमध्ये असेल त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। आणि तिसरी बँक म्हणजे पोस्ट बँक। ज्या बहिणींचं खातं पोस्ट बँक आहे त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। परंतु आज 20 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। ज्या बहिणींचा जिल्हा या 20 जिल्ह्यांमध्ये असेल त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। त्यामुळे हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया। तर बघा, महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी ऑर्डर दिलेली आहे। या 20 जिल्ह्यांमध्ये आजच पैसे येणार आहेत। काही बहिणींना पैसे आलेले आहेत, परंतु काही बहिणींना पैसे आलेले नाही। त्यामुळे तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी
आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। त्याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे तर तो पहिला जिल्हा मुंबई शहर आहे, दुसरा जिल्हा मुंबई उपनगर, तिसरा जिल्हा रायगड, चौथा जिल्हा रत्नागिरी आणि पाचवा जिल्हा पुणे जिल्हा। बघा या 5 जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडण्यात आलेले आहे। सोबतच औरंगाबाद, नाशिक, धुळे, जळगाव आणि नगर या 5 जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे सोडण्यात आलेले आहे। सोबतच सोलापूर, सांगली, सातारा, उस्मानाबाद आणि लातूर या 5 जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे सोडण्यात आलेले आहे। सोबतच अमरावती आहे, यवतमाळ आहे, वाशिम आहे, हिंगोली आहे आणि परभणी आहे। बघा ज्या बहिणींचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये आजच दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये येणार आहे। सोबतच त्या लाडक्या बहिणींना होळी सणानिमित्त पैठणी साड्या सुद्धा वितरण केल्या जाणार आहेत। बघा सर्व माहिती मुद्देसूद दिलेली आहे। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।